बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजचा दिवस पवित्र दिवस आहे। आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय, आपल्या लाडक्या गणेशाचं आगमन होतंय। आजच्या ह्या पवित्र दिवसाची सुरुवात आपल्या लाडक्या बाप्पाचं नामस्मरण करूनच करूयात। या विघ्नहर्त्याचं नामस्मरण करून करूयात। गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया। हे बाप्पा, हे गणराया, हे विघ्नहर्त्या, या महाराष्ट्रावरचं आसमानी असेल, सुलतानी असेल, विशेषतः अवकाळी असेल, हे सारं संकट आपल्या पोटाशी घे। बळीराजाच्या पाठीशी उभा राहा बाप्पा। या महाराष्ट्रातल्या सर्व बळीराजाच्या पाठीशी तू उभा राहा, कारण ह्या बळीराजाला ह्या अवकाळी संकटाने, ह्या आसमानी संकटाने नाडलंय। हा बळीराजा गाडला गेलेला आहे। बाप्पा, आम्हा सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहा, तुझ्या विना कोणीही वाली नाही। बाप्पा, या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या पाठीशी उभा राहा। या महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान हा गहाण ठेवला जातोय। बाप्पा, आम्हा सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहा आणि आम्हा सर्वांसाठी तूच न्याय कर। हीच प्रार्थना आज बाप्पाच्या चरणी करूयात। खरं तर आजचा हा व्हिडिओ बाप्पाच्या गणेश भक्तांसाठीच समर्पित आहे। गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहतोय, विशेषतः चाकरमान्यांची परिस्थिती आपण पाहतोय। सगळीकडनंच मरण झालेलं आहे चाकरमान्यांचं। विशेषतः मी कोकणातल्या गणेश भक्तांविषयी आज जास्त बोलणार आहे। मुंबईतले गणेश भक्त असेल, तुम्ही पाहत असाल मुंबईत देखील ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय। अगदी 2-3 दिवसापासून ठाण्यात, विशेषतः जर तुम्ही ठाणे आणि आसपासच्या परिसरात जर असाल तर तुम्ही पाहिला असाल, घोडबंदर रोड हा ठाण्याचा अतिशय गजबजलेला रस्ता। हा घोडबंदर रोड, ज्या घोडबंदर रोडवर स्वतः मुख्यमंत्र्याचं घर आहे, एकनाथ शिंदेचं घर आहे, त्या घोडबंदर रोडवर जवळपास 10 ते 15 मिनिटाचं अंतर पार करायला 3-3 तासांची ट्रॅफिक जॅम आहे। घोडबंदर रोड, ठाणे, मुख्यमंत्र्याचं घर ज्या ठिकाणी आहे। आणि हे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, सलग 4 ते 5 दिवस झालेले आहेत। हे ठाण्यामध्ये चालू आहे। ही आहे ठाण्याची परिस्थिती। जिथे मुख्यमंत्र्याचं घर अशा प्रकारात सापडलं असेल, तिथे महाराष्ट्रातल्या इतर गणेश भक्तांना वाली तो कोण होणार? विचार करा। मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं। आपल्याला माहित आहे परिस्थिती ही अशी आहे। कोकणातल्या रस्त्यांची दुरावस्था आता काही वेगळं सांगण्याची गरज नाही। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याचा रेकॉर्ड होईल, इथल्या ट्रॅफिकचा रेकॉर्ड होईल, किंवा त्यांनी तशा प्रकारची दखल घेतली नसेल, नाहीतर हे रेकॉर्ड कधीच तुटले जातील। आणि हे रेकॉर्ड फक्त मुंबई गोवा हायवेच तोडू शकतो, आणि स्वतःचा रेकॉर्ड देखील स्वतः मुंबई गोवा हायवेच तोडू शकतो, बाकी कोणीही तोडू शकत नाही। म्हणजे आज समजा मुंबई गोवा हायवेने 20 तासांच्या ट्रॅफिकचा, म्हणजे जिथे 10 मिनिटाचा रस्ता असेल तिथे समजा 20 तास लावले असतील, तर उद्या त्या रस्त्याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी मुंबई गोवा हायवेच तुम्हाला दिसणार। दुसरा कुठलाही रस्ता त्याचा रेकॉर्ड तोडू शकत नाही। उद्या 21वा तास हा मुंबई गोवा हायवेचाच असणार। हा मान दुसऱ्या कुणाच्या पदरात पडणारच नाही। इतकी घाणेरडी अवस्था आहे। आज तुम्ही पाहिला असाल, कालपासून ज्यावेळेस विरारमधनं किंवा दहिसरमधनं किंवा बोरिवलीमधनं किंवा कुठलाही भाग घ्या, अगदी साधे पनवेल घ्या, इथे रात्रून प्रवास सुरुवात झालेली असलेली माणसं किंवा गणेश भक्त 12 तासांनंतर, 13 तासांनंतर साधा महाड सुद्धा सोडू शकले नाहीत। महाड, माणगाव महाड सोडूच शकले नाहीत। पोलादपूर सोडू शकले नाहीत कित्येक जण। म्हणजे 12-12, 13-13 तास जर तुम्हाला 80-90 ते 100 किलोमीटर साठी लागत असतील, तर तुम्ही 300-350चा, म्हणजे मी तर चिपळूण पर्यंत किंवा जास्तीत जास्त रत्नागिरी पर्यंतच म्हणतोय, तळ कोकणातल्या गणेश भक्तांचं काय होणार त्या गाड्यांमध्ये? बरं, इतका धुराळा, इतकी प्रचंड गरमी, मध्येच त्या पावसाच्या सरी, बरं रस्त्यामध्ये चिखल, खड्डे, तो तर वेगळाच प्रश्न। या सगळ्यातून वाट काढत हा चाकरमानी पोहोचणार कधी? तो गणेशाचं आगमन कधी करणार? या अशा एक ना एक अनेक गोष्टी मी काल पाहिल्या। मी तुम्हाला याचे काही व्हिडिओ देखील दाखवेल। पण इतकी भयानक परिस्थिती या मुंबई गोवा महामार्गाची, हे कसलं संकट आहे? कोण म्हणतं, गडकरींसारखा माणूस म्हणतो की इथे भाऊबंदकी नडते, एकेका जागेमध्ये 5-5, 10-10, 15-15 जणांची नावं असतील ना, एकेका जागेमध्ये डिस्प्यूट केलेले आहेत, कायदेशीर केसेस टाकलेले आहेत, लीगल मॅटर्स असतील ना, हे काय जगातलं एकमेव प्रकरण आहे की इथे लँड ॲक्विजिशन मध्ये असे हजारो रस्ते, असे हजारो महामार्ग, हायवे किंवा
असे हजारो प्रकल्प तुमच्याकडून झालेले आहेत. मग हा एकमेव महामार्ग जगातला अपवाद आहे का? इथेच भाऊबंदकी आहे का? इथेच लीगल केसेस आहेत का? इथेच सारे डिस्प्यूट आहेत का? तर असं नाहीये. बघा, आजपर्यंत मी एक गोष्ट इथे गडकरींची कबूल करतो. इथे गडकरी, तुम्ही नितीन गडकरी, तुम्ही इतर महाराष्ट्रासाठी काय आदर्श आहात मला माहित नाही. इतर गोष्टींसाठी तुम्हाला मी त्याचं क्रेडिट देईल सुद्धा. पण मुंबई गोवा महामार्ग रखडण्यामागे सगळ्यात मोठा जर हात जर कुणाचा असेल तर नितीन गडकरी, तो तुमचा देखील आहे. तुमच्याविषयी एक वेगळा मान आहे, पण ते तुमचं राजकारण काही ठिकाणी इथे देखील चाल करून गेलं. आज समृद्धी महामार्ग, तुमच्या मनातले प्रोजेक्ट ते बनू शकतात. समृद्धी महामार्ग बनू शकतो, तुमचा मुंबई वडोदरा बनू शकतो, मुंबई अहमदाबाद बनू शकतो, कारण मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट. पण इथे चाकरमान्यांसाठी असलेला हा रस्ता 17 वर्ष रखडतो आणि त्या 17 वर्षांपैकी जवळपास 8 वर्ष हे तुमच्या हातातले आहेत गडकरी. 8 वर्ष म्हणजे काँग्रेसलाही त्याचं श्रेय द्यावंच लागेल, काँग्रेसच्या काळातलं. पण काँग्रेसचा जो काळ होता तो सुरुवातीचा ॲक्विजिशनचा काळ होता आणि तुमचा जो काळ होता तो ॲक्च्युअल बांधकामाचा काळ होता. लक्षात घ्या, 9 वर्ष काँग्रेसची, 8 वर्ष तुमची. अशा प्रकारचा हा 17 वर्षाचा जर आम्ही लेखाजोखा पाहिला तर आम्हाला फक्त एवढं दिसतं की याच्यामध्ये फक्त राजकारण झालं. कारण शिवसेनेचे आमदार तिथे जास्त, शिवसेनेचे खासदार जास्त. यांना कशा प्रकारे खच्चीकरण झालं पाहिजे, कशा प्रकारे चाकरमान्यांनी जाता येता शिव्या घातल्या पाहिजेत, हे प्रकरण तुम्ही अशासाठी लांबवून धरलात. आता ह्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा नाही. लक्षात घ्या, मला काय सुचवायचं इथे, शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, यासाठी फक्त हे रस्ते लांबविले गेले. मुंबई गोवा हायवे हा जाणीवपूर्वक लांबविला गेला, पण तो त्यावेळेस त्या कारणासाठी लांबविला गेला. मग आता तर तुमची सत्ता आहे, वरतीही तुमची आहे आणि खालतीही तुमची आहे. विचार करा, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये, म्हणजे आता तर कोरोनासारखा महामारीचा काळ देखील नाही, सर्वसामान्य परिस्थिती असताना तुम्ही त्या हायवेची साधी एक लेन पण चालू करू शकला नाहीत. बरं, हायवेचं काम जे मला चाकरमानी पाहत असतील त्यांनी मला विशेषतः सांगावं. हायवेचं काम असं चालू आहे, काही ठिकाणी एखादी लेन चालू आहे, अगदी 5-6 किलोमीटरचा गॅप, काहीच काम नाही. दुसऱ्या ठिकाणी दुसरी लेन चालू आहे. म्हणजे एक सलग प्रकारे हा काम चालूच नाही. म्हणजे एका बाजूने जर तुम्ही कामाला सुरुवात केला तर कमीत कमी एक लेन तरी कंप्लीट होऊन जाईल, मग दुसऱ्या लेनचं काम घ्या. तुमच्या कामामध्ये सुसंगती नाही. बरं, मध्ये मध्ये जे फ्लायओव्हर ब्रिजेस तुम्ही बांधत आहात त्या ब्रिजची अवस्था आता अशी झालेली आहे, बांधता बांधता ढसळेल की काय. आता ते चिपळूण मधलं, ते मला वाटतं चिपळूणमध्ये मागे एक तो ब्रिज पडला, तुमच्या सर्वांसमोर पडला, कुठला तो शेख नाका वगैरे, मला त्या नाक्याचं नाव ठीकसं आठवत नाही. पण मला एक सांगा, जर तुम्हाला बांधण्यामध्ये सुसंगती ठेवायची, एका बाजूने एक लेन संपूर्ण बांधून होऊ शकली नसती का? तुमचं ते हायवेचं काम आजच्या घडीला त्याच्याकडे पाहता पुढची 20 वर्ष पण पूर्ण होईल की नाही याची आज खात्री देऊच शकत नाही. मला खरं तर वाईट त्या एसटी ड्रायव्हर्सचं आणि आजच्या प्रवाशांचं वाटतं. बघा, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. त्या ड्रायव्हरने, एसटी ड्रायव्हरने, चालकाने म्हणता येईल, एसटी चालकाने त्याच्या डोळ्यात पाणी येता राहिलं. बरं, आज कोकणामध्ये 4 ते 5 हजार गाड्या सोडल्या गेलेल्या आहेत. या 4 ते 5 हजार गाड्या सोडताना आपल्या रस्त्यांची ती क्षमता आहे का याची खात्री केलीत का आपण? 5,000 गाड्या सोडताना आपला रस्ता कसा ओसंडून वाहील याची तुम्हाला खात्री तरी होती का? त्या एसटी बसेस, 5-5 हजार एसटी बसेस कुठल्या कुठल्या आगारातनं बोलवल्या गेल्या. म्हणजे आता त्या चालकाचा जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, त्या चालकाच्या डोळ्यात पाणी येता राहिलं. तो म्हणतो, आम्ही बीडवरून आलोय, काल बीड ते मुंबईचा प्रवास आणि मुंबई ते हा कोकणातला प्रवास, आज कित्येक तास झालेत आम्ही झोपलेलो नाही आहोत. बघा, एकदा हा व्हिडिओ पहा, काय म्हणताय जरा पहा, तुम्हाला देखील लक्षात येईल. काही केल्या सरकार अनेक बदलतात, मात्र मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आणि तिढा काही केल्या सुटत नाही. नितीन गडकरी देखील हतबल झालेले आहेत. अशी परिस्थिती मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. आज पनवेलपासून पूर्णतः कशेडी घाटापर्यंत ठिकठिकाणी या ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या आणि त्याचा सामना करावा लागतो. एसटी बसेस मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण एसटी चालकांशी बोलूया. दादा, काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? मी शिंदे बिडागर. काय सांगा, काय परिस्थिती आहे एकूणच आम्ही रात्रभर जाऊन आलोय. एकतर आलोय आम्ही बीडवरून आणि इकडं सगळं पूर्ण ट्रॉफिक जाम.
आमचे त्रास म्हणजे आम्हाला गाडीवर बसण्याची सुद्धा इच्छा होय ना. गाडीवर बसण्याची इच्छा होत नाही आम्हाला. इच्छा होत नाही म्हणजे त्रास भरपूर व्हायला लागला इथं. म्हणूनच आपण एस.टी चालकाची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतली. आम्हाला आता गाडीवर बसण्याची देखील इच्छा राहिली नाही. नागोठणे ते लोणेरे या 40 किलोमीटर परिसरामध्ये असंख्य वाहनं रस्त्यामध्ये अडकून पडलेली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय. काही मुंबईकर बसमधून उतरून चक्क पायी चालत निघालेले आपल्याला दिसत आहेत. अशामध्येच वाहन चालकही या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे गणेश म्हाप्रळकर यांनी. गणेश उत्सवासाठी आता मुंबईकर जे चाकरमानी आहेत ते आता गावाकडे जायला निघालेत. मात्र अनेक वाहतूक समस्यांच्या विळख्यामध्ये आता हे मुंबईकर सापडलेले आहेत. आपण थेट या वाहक चालकांकडनं या गोष्टीचा आढावा घेणार आहोत. सर, काय सांगाल एकंदरीत कधी निघालात आणि किती तास या वाहतूक पासून रात्री 10 वाजता निघालेली गाडी आता जवळजवळ 12 वाजलेत, म्हणजे 14 तास झाले आम्ही कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय. कसा सामना करताय वाहतूक? रात्रभर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. पाऊस होता, आता पाऊस नाहीये आणि खूप हालाकीचं जीवन आहे, कारण की रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे, फार अवघड आहे. आणि मी सरकारला विनंती करेन आपल्या माध्यमातून की रस्त्याची गाड्या जर तुम्हाला जर एवढ्या 4000 गाड्या एसटीच्या पाठवायच्या असतील तर पहिली रस्त्याची व्यवस्था करा, कारण की रस्ता नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागते. प्रवाशांना सामोरे जावं लागते, आम्हाला सामोरे जावं लागते. आम्ही जवळजवळ आता 14-15 तास झालं कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय. अजून आम्हाला पुढे अजून 5-6 तास ड्रायव्हिंग करायचे, म्हणजे 20 तास जर कंटिन्यू ड्रायव्हर कसा काय ड्रायव्हिंग करू शकतो. तर या गोष्टीची माझी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती असेल. तुम्ही फक्त इथून पुलपर्यंत किती लाईन आहे, आम्ही आता गावाला कधी पोहोचणार, मकर कधी करणार आणि गणपती कधी आणणार, बरेचसे प्रश्न आहेत. त्या व्हिडिओमध्ये त्या चालकाच्या डोळ्यात पाणी येता राहिलं. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा व्हिडिओ त्यातच पाहिला असाल. एक चाकरमानी म्हणतो, आम्ही घरी कधी पोहोचणार, मखर कधी बनवणार, बाप्पाला कधी आणणार. ही जर अशा प्रकारची ट्रॅफिक असेल तर तुम्ही विचार करा, 4000-5000 बसेस अशा नियोजन शून्य पद्धतीने जर सोडल्या गेल्या, खरं तर ह्यांनी नियोजन कसं करायला हवं होतं. 2-2 तासांनी थोडासा गॅप देऊन अशा प्रकारचं गाड्यांना एक वेळापत्रक द्यायला हवं होतं. सलग जर साऱ्या बसेस जर अशा सुटल्या, त्यात प्रायव्हेट बसेस वेगळ्या, लोकांच्या 4 चाकी वेगळ्या, दुचाकी वेगळ्या, इतर गाड्या वेगळ्या, याची कॅपॅसिटी होती का? त्या हायवेची क्षमता होती का? आता विचार करा, ह्या मधल्या प्रवासात जर महिलांना, पुरुषांचं चला ठीक आहे, पुरुषांचं ठीक आहे, लघुशंकेला वगैरे कुठेही जाता येऊ शकतं, तशा प्रकारे केलं जातं, आपल्याकडे सर्रास केलं जातं. पण महिलांचं काय, वृद्धांचं काय, वृद्ध महिलांचं काय, लहान मुलांची त्यामध्ये चिडचिड होत असेल, जर एखाद्यावर काही अतिप्रसंग घडला, समजा काही मेडिकल इमर्जन्सी आली, तर काय करणार? अशा क्षणी काय करणार आपण, जिथे आजूबाजूला वस्ती देखील नाही, आपण ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहोत, खायला काही नाही, प्यायला पाणी नाही. मध्येच सामाजिक संस्था येतात, एखादी पाण्याची बाटली होती, त्या सामाजिक संस्थांना खरंच एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो, खरंच मानाचा जय महाराष्ट्र बनतो. आज रस्त्यांची ही दुरावस्था, रेल्वेचं काही वेगळं नाही. मला रेल्वेमध्ये एक नवल वाटतं, काल नितेश राणेने किंवा नारायण राणेने एक विशेष ट्रेन सोडली चाकरमान्यांसाठी आणि ती ट्रेन मोफत होती. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, पटते की नाही तुम्ही मला सांगा. इथे गाड्या मोफत नको आहेत आम्हाला गाड्या द्या, आम्ही आमच्या तिकिटी काढू. म्हणजे तुम्ही सोडलेली मोफत ट्रेन तुम्ही ती अडवून धरलीत. ती अडवून धरलेली ट्रेन जर तुम्ही अडवली नसती तर कदाचित कोकणासाठी ती ट्रेन इतर चाकरमान्यांना भेटली असती. चला, त्यातून चाकरमानीच गेले हा भाग वेगळा, पण तुम्ही मोफत ट्रेन सोडताय, ती शेवटी रेल्वेकडे आहे तेवढीच ट्रेन आहे. ती ट्रेन जर तुम्ही अडवून धरलीत, कारण तुम्हाला ती मोफत सोडायची आहे, याचा अर्थ कुठून तरी ती ट्रेन कमी केलेली आहे. म्हणजे कुणाला तरी त्याचा त्रास झालेलाच आहे ना. म्हणजे त्रास जागेवर आहे, फक्त मोफत सोडली, काय तर पैसे घेतले नाही. तुमच्या 100, 150, 200, 500, 600 रुपयांनी चाकरमान्यांचं काही कमी होत नाही. तुम्हाला ते अजून वाढीव पैसे देतील, पण आम्हाला व्यवस्थित सोय द्या, आमच्या पैशाला अनुसरून अशी आम्हाला सोय द्या. ते चाकरमानी तुमच्या तोंडावर पैसे फेकतील. आज त्यांना जायला साधन नाही. बरं, स्वतःचं 4 चाकी वाहन काढावं तर एवढे 15-15, 20-20 तास चालवू शकणार गाडी? मगाच्या त्या एसटी ड्रायव्हरचा तुम्ही पाहिला असाल, तो हाल कुत्र घाणार नाही अशी परिस्थिती झाली आहे. कुणाला सांगायचं हे आपलं रडणं, कुणाला सांगायचं? मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, याच्यात इतर एसटी ड्रायव्हरचं त्यांचं देखील मनोगत आहे का. अगदी म्हणजे कोणी वालीच उरला नाहीये ना, जनतेला वाली ना ह्या ड्रायव्हर्सला वाली. जरा पहा हा देखील व्हिडिओ. या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना होतोय. काय त्रास? 11 वाजल्यापासून निघलेलो रात्री
किती टायमिंग झाला आहे, काय ट्रॅफिक आहे मरणाचं, दुनियाभरचं परेशानी, झोप नाही काही नाही, लय हाल होतं. रस्ता लय खराब आहे, खड्डे पडलेले, रस्त्याचं काम नाही व्यवस्थित. किती वर्ष झाले, काय चाललंय असं, सरकारला कळायला पाहिजे. एकूणच आपण बघतोय की रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर वाहनं या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. काय त्रास होतोय चाकरमान्यांना, चालता बोलता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, खूप त्रास झालेला आहे. ॲक्च्युली काय आहे, गाड्या ज्या आपल्या बसेस सोडल्या आहेत त्याच्या सिस्टमॅटिक सोडल्या नाही, टाईम वेळ त्यांना दिला पाहिजे होता. बाकी छोट्या गाड्यांना काय प्रॉब्लेम नसता झाला. आता आम्ही खूप उशीर होतोय, 3-3, 4-4 तास आम्ही इथे एका ठिकाणी थांबलेलो आहे. बघतोय आता हळूहळू वाहनं जी आहेत ती पुढं हत्ते पूर्ण जाम होते ना. ट्रॅफिक काय पूर्ण जाम, रातभर झोप नाही, काय नाही. प्रशासनाने एवढं करावं की आपलं जबाबदारीनं काम करावं. एकूणच बघतोय की एस टी चालक आपली भूमिका मांडतायत, जबाबदारीनं काम केलं पाहिजे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहनं जी आहेत ती येत आहेत आणि धीम्या गतीनं आता ही वाहनं येत आहेत. नागोटणे असेल, कोलाड असेल, त्याबरोबर दादा काय सांगा. सरकारचा धिक्कार करतो आम्ही. एवढा त्रास एवढे वर्ष झाले त्यांना रोड करता येत नाही. या सरकारने राजीनामा द्यावा आणि घरी बसावा. बाकीचे रोड सगळे होतात, हाच रोड का होत नाही. मी शिंदेला सांगू इच्छितो की त्यांनी लवकर लक्ष घालावं, नाही तर पुढच्या वेळी खुर्च्या खाली कराव्या. एकूणच बघतोय की प्रवाशांचा प्रचंड संताप या ठिकाणी आहे. पोलीस देखील आहे. दादा काय सांगतो. अरे काय 4 वाजता निघालो सकाळी आणि आता इकडे पोचले. काय बंदोबस्त आहे गव्हर्नमेंटचा, काय पण नाही ना, काय नाही, काय सुविधा आहे बघा ना. किती आता सकाळी 4 वाजता निघालो विरारवरून, आता पोचलो इकडे. वरून सकाळी 4 वाजता निघाले तरी अजून देखील ते पोचलेले नाहीत. अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. वाहन चालक आहेत ते मोठ्या समस्येला या ठिकाणी सामोरं जात आहेत. आपण या ठिकाणी वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय. दादा कुठून आलात. आम्ही मुंबईवरून आलो. काय त्रास होतो. पुष्कळ त्रास आहे. 3 तास झाले आम्हाला लोकांना इकडे राहू. 3 तास इकडे यायला खाली 2 किलोमीटर 3 तास लागले आम्हाला. आपण बघतोय की 2 किलोमीटरचा मार्ग आहे आणि 2 किलोमीटरचा मार्ग या ठिकाणी पूर्ण करायला ज्या ठिकाणी 10 मिनटं 20 मिनटं लागतात तिथे त्यांना 2-2 तास या ठिकाणी समस्येला सामोरं जावं लागतंय. एकूणच आपण बघतोय काही प्रवासी आहेत. काय त्रास होतोय. आता 9 वाजेपासून पनवेलहून निघालोय, अजून पण हेच भानगड. अजून पोहोचत नाही. महाड जायचं, महाडला जायचं आहे आणि 4 ते 5 तास अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी आहेत. उन्हाचा चटका देखील या ठिकाणी बसतोय. रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो. दादा काय परिस्थिती आहे रस्त्याची. बेकार परिस्थिती आहे. अरे लवकरात लवकर चालू करा गाडी, हे आपले रस्ता. मोठमोठे गाजेवाजे करून आम्ही एसटी मोफत सोडली, आम्ही कोकणवासियांसाठी मोफत गाडी देतोय, एवढं करायचं, गाडीला झेंडा दाखवायचा, गाडी गेली की गाडी कुठे अडकून पडली कुणाला त्याच्याशी काय घेणं देणं, ती गाडी पोहोचो किंवा न पोहोचो, आमची मार्केटिंग झाली, आमचं राजकारण झालं, संपला विषय. आज तुम्ही त्या ड्रायव्हरने मगाशी काय सांगितलं, मी झोपलेलो नाहीये, गेली 20 ते 25 तास मी झोपलेलो नाहीये. उद्या भविष्यात त्याच्या ह्या अशा अवस्थेत त्याच्याकडून जर एखादा अपघात घडला तर ह्याला कारणीभूत कोण? तो ड्रायव्हर कारणीभूत की हे प्रशासन कारणीभूत ज्याने ही परिस्थिती तयार केली? आता तुम्ही 20-20 तास जर गाडी चालवत असाल आणि दर 2 मिनिटाला क्लच ब्रेक करायचा असेल तर तुम्हाला सांगा, तुमच्या अंगात ती जान राहील का? तो प्राण तरी राहील का? त्या ड्रायव्हरची अशी घाणेरडी अवस्था, त्यात त्यांना एवढ्या प्रवाशांना सुखरूम घेऊन जाण्याचं टार्गेट ठेवलं जातं. ते म्हणतात गाडीवर बसायची इच्छा होत नाही आमची, इतकी घाणेरडी अवस्था. आता पहा, तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो कशा प्रकारे रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. बरं, हे एक साधासा व्हिडिओ आहे, साधं प्रातिनिधिक उदाहरण देतोय मी तुम्हाला. याच्याही पेक्षा घाणेरडी अवस्था कोकणच्या रस्त्याची इतर ठिकाणी देखील, म्हणजे गावागावातल्या रस्त्यांमध्ये देखील झाली. काय असतं, काहींना आजकाल गुगल मॅप झालेले आहेत, गुगल मॅपमुळे शॉर्टकट मिळालेले असतात. लोक गावागावातून घुसतात आणि गावागावातले लहान लहान गल्लीबोळातले रस्ते जिथून एक 4 चाकी जात नाही तिथून ट्रक घातले जातात, तिथून बसेस घातले जातात आणि त्या गावांचाही सत्यानाश केला जातो. ही अशी परिस्थिती आजच्या काळात आहे. पहा, हा देखील व्हिडिओ पहा.
येते, खिडक्या तुटलेल्या आहे आणि एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे. 14 तास झाले आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलेलो होतो. अजून पोहोचलेलो नाही आहे. अर्धा रस्ता पण पार नाही केला आहे आणि जे गाड्या सोडलेलं आहे नियोजन खूप बेकार आहे. फक्त एकच पाण्याची बॉटल दिलेली आहे आणि गाडी निघाला तर आणि काय प्रवासात त्रास झाला. आम्ही रात्री 1 वाजता निघाले दिव्यावरून, अजून तर आम्ही इथे आहेत. एवढं ट्रॉफिक पण म्हणत आहे आणि रस्ता पण खराब आहे. त्यामुळे आम्हाला एवढे हाल झालेत की आपण रस्त्याच जाणार की आम्हाला किती वेळ लागेल. ह्या असं एवढं ट्रॉफिक बघून आता सांगू शकत नाही. एवढं आमचं हाल आहे आणि मुलं अजून लहान लहान मुलं आहेत. रात्री 10 वाजता आम्ही बसलोय आणि 9 वाजता आता 10 वाजले आम्ही इथंच आहे. काय रोडचं ट्रॅफिकचं नियोजन नाही, काय नाही. गाड्या मोफत करतात, पण काय त्याचा उपयोग नुसता मोफत करून. ट्रॅफिकचं पण नियोजन झालं पाहिजे ना त्यात. याच्याने नुसतं मोफत सोडून एसट्या फायदा नाही ना. आम्ही जाणार खेड वडगाव. या गोष्टीचं थोडंसं तुम्ही लोक पण हायलाईट करा या गोष्टीला. रोड एवढा जाम आहे, 10 तास झाले, 12 तास झाले. मुलं गाडीत वैतागले. अजून अर्धा रस्ताच आम्ही कव्हर केलाय. महिला पण फार वैतागले. जगाच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असेल. 17 वर्ष जाऊन देखील एवढ्या मोठ्या प्रांतातून एवढे 3 ते 4 महत्वाचे जिल्हे जोडणारा आणि शेवटी एका पर्यटन स्थळापर्यंत घेऊन जाणारा राज्य, अशा प्रकारचा हा हायवे म्हणजे रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याच्या पुढे गोवा असेल, अशा महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा हायवे अजूनही पूर्ण होत नाही. राजकारण चालू राहील, पण तुम्ही मला सांगा तोपर्यंत ह्या चाकरमान्यांनी केलेलं हे सॅक्रिफाईस, त्यांनी केलेला हा त्याग, याचं मोल कोण भरून देणार? आज 15-15, 20-20 तास 100-100 किलोमीटर साठी घातले जातात. त्या चाकरमान्यांच्या ह्या हाल अपेष्टा कोण भरून देणार? याचं कोणाकडे उत्तर आहे का? याचं कोणी उत्तर देऊ शकत नाही. गडकरी, खरं तर तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्रात नाही तर संबंध देशभरात गाजावाजा करत फिरणारे तुम्ही, तुमची प्रतिमा खूप चांगली आहे. लोकांच्या मनात गडकरी म्हटलं तर खूप चांगलं नेतृत्व, पण ह्या मुंबई गोवा हायवेने असं कोणाचं काय घोडं मारलंय? मला एक सांगा, 4 वर्षात तो समृद्धी महामार्ग बनू शकतो. 4 वर्षात बनू शकतो. 900 किलोमीटरचा हा इथे 500-600 किलोमीटरचा रस्ता कोकणातला हा का बनू शकला नाही? बरं, समृद्धी महामार्ग हा वेगळ्या प्रकारे जमीन घेऊन, तिथे अगोदर कुठलाही रस्ता नव्हता, पण मुंबई गोवा हायवेवर या अगोदर रस्ता होता. कमीत कमी हे सगळे तुमचे हायवे काढून घ्या आणि आम्हाला आमचा जुना जो रस्ता होता तोच पुन्हा काय तो परत द्या, आम्हाला चालेल आमचा जुना रस्ता. पण हा तुमचा विकास खूप झाला आता. एवढंच सांगतो आणि आजचा व्हिडिओ हा इथेच संपवतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, सर्वांनी सुखरूप पोहोचा आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करा. जय महाराष्ट्र.